या दुपारच्या सत्रामध्ये ज्यांनी रंग भरले आणि या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि मैदानामध्ये सुद्धा नवीन खेळाडूंचा आपण खेळ पाहतोय नवीन सामन्याच्या माध्यमातून। सामना सुरू होत असताना पहिला चेंडू टर्न केलाय, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक हुकचा नजारा पेश केलाय आणि पहिला चेंडू ती हा देखणा चौकार लगावते सलामीचा। एकविराची कोळ्यांवरती नजर आहे, 100% नजर आहे आणि नजर लागणार नाही सकराम पाटील साहेबांना हे सुद्धा खरंच आहे। नजरेत भरणारी स्पर्धा ज्याने इथे ऐतिहासिक स्पर्धा निर्माण केली, दरवर्षीप्रमाणेच आपण पाहतोय या स्पर्धेला 4 चंद्र लागतायत। ग्राउंड किती आतमध्ये असला तरी सुद्धा त्यांचं प्रेम, त्यांचे सखे सोबती, त्यांचा सहचर, त्यांचा स्वभाव, त्यांची वागणूक, त्यांचा रिस्पेक्ट, हे सर्व काय सांगतंय की किती इथे दूरदूरच्या दुर्गम भागामध्ये सुंदर क्रीडांगण आहे आणि दूरदूरचे पाहुणे येत असताना अगदी 3 दिवस आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे ह्या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि आज तर मुंबईकडून आपले रिस्पेक्टेड काकाश्री भांडूपचे साई गौरव बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे जनक विठ्ठलजी चाहू पाटील सुद्धा आलेले आहेत। चेंडूला खोदवून काढले, फुलरलाईनचा वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला परंतु त्याला मस्तपैकी दिशा दिली आणि दिशाहीन करून टाकलं चौकार लगावून। साहेबांचा आधारस्तंभ असलेली स्पर्धा धावसंख्या 9 वरती आहे। चालू सामन्यामध्ये हा चाबूक शॉट लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव ॲट द कॅमेरामॅन थ्रू द लॉंग ऑफ अँड लॉंग ऑन फॉर द 4 रन्स। संख्या 13 वरती पोहोचली आहे आणि सामन्यामध्ये असं चित्र पाहायला मिळतं की कोण कोणाचे 3-13 वाजवेल। बॉलिंग इथे आता थोडी सुधारावी लागेल, बॉलिंगची आवृत्ती तुम्हाला सुधारावी लागणार आहे कारण पूर्णपणे तल्लखपणे बेधडकपणे जयेश आणि रोशन ही सलामीची जोडी अगदी चौकाराने डील करतात। एका बाजूला लेफ्ट हँड बॅट्समन, दुसऱ्या बाजूला राईट हँड बॅट्समन। MD साहेब इथे येऊन गेले आणि प्रोत्साहित करून गेले जणू काय आपल्या MD स्पोर्ट्स सामनेपाडाला। अजून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो, लाऊड अपील सुद्धा केले, चेंडू खाली राहिला होता आणि ट्रॅव्हल सुद्धा झाला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट कडे। पंचांचा लेग बायचा इशारा, चेंडू शरीराला आदळला होता त्या ठिकाणी। गुडलेट होते, टप्पा पडल्यानंतर चेंडू आदळतोय आणि आता मात्र सुटकेचा निश्वास टाकत असताना सांगेचे हे सर्व खेळाडू अगदी दिमागामध्ये आधीचा सामना सकाळच्या सत्रामध्ये जिंकून दाखवला होता परंतु आता समोरचा संघ बदललाय, वेळ बदलली आहे, काळ बदललाय आणि स्पर्धा सुद्धा पुढे रंग भरू लागली आहे। आता तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे। पुढे सरकले क्लोज विकेट कीपर आहे रोशन मोगरे त्या ठिकाणी परंतु त्यांना बेट करून चेंडू गेला फ्लाइंग स्लिपच्या वरून बाय। बरोबर 6 चेंडू पडले, 4 चौकार आले, 4 चौक 16 आणि 2 सिंगल, 18 धावा इथे उभा केल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। खूप महागडं षटक हाताळलं गोलंदाज रवी पाटीलने, विचार करण्यास भाग पाडलाय सांगेकरांना। आता कोणाच्या हातात चेंडू असेल तर नवीन गोलंदाज सज्ज झाला नेहमीप्रमाणेच मिस्टर राजला राज करावं लागेल, राजेशाही थाटामध्ये बॉलिंग करावी लागणार आहे। ती वेळ आली, आता धावा रोखाव्या लागतील आणि विशेषतः आता विकेट्स मस्ट नीडेड आहे, खूप नितांत गरज आहे विकेटची, त्यासाठी विकेट टेकिंग बॉल टाकणं गरजेचं आहे।
फिल्डिंगची जमावट केली जाते आतिश पाटीलकडून, कॅप्टन्सी चांगली करतोय अतिशय, खूप मेहनत, पूर्ण संघाची मेहनत या स्पर्धेसाठी. एक खेळाडू कक्षाच्या समोर क्षेत्ररक्षक तैनात झालाय, बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनकडे, एक एक्झॅक्टली स्क्वेअर लेग रिझनकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक डीप मिड विकेट आहे पिंटू पाटील त्या ठिकाणी. एक लॉंग ऑन साईडला 30 यार्ड सर्कलमध्ये फक्त एक लेग स्लिप तैनात आहे विकेट किपरच्या उजव्या बाजूला. लेफ्टी आला म्हणजे डोकेदुखी असते, परंतु त्यावरती सुद्धा तुम्हाला मात करावी लागणार आहे. फुलर लेनचा वाईड यॉर्कर टाकतोय, अचूक मारा. तंत्रशुद्ध बॉलिंग कशी करायची हे सांगत असताना आल्या आल्या चांगला लाईनअप करतोय मिस्टर राज मोगरे. जसा मोगरा फुलतो तसे आता बॉल फुलवावे लागतील आणि हा सामना खुला करावा लागणार आहे. पूर्णपणे इथे दबाव टाकलेला बॅट्समनने, परंतु त्या दबावाला न झुगारता तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे. आता कमबॅक करण्याची क्षमता पाहिजे तुमच्यामध्ये. राज जातोय पुन्हा एकदा, चांगला ऍक्शन आहे आणि हा चेंडू हवेत आहे, परंतु दोन फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत, झेलपर्यंत नाही पोहोचले, झेल कॅरी नाही झाला आणि पाहता पाहता 2 धावा जोमाने पूर्ण झाल्या. फलंदाज विकेट सोडत नाही, विकेट देत नाहीयेत, रिस्क घेत आहेत. हाफ वॉली घेतलं तर पुढे सरसन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन रोशनने. धावसंख्या पोहोचलेली आता बरोबर 20 वर. पहिल्या षटकात 18 धावा आल्या, या षटकात किती देईल ते बघायचंय. राज मोगरे चांगला या ठिकाणी टर्न करतोय आणि लाऊड अपील झाली कॉट बिहाइंडच्या माध्यमातून. लेफ्ट हँड बॅट्समन रोशनची खेळी संपुष्टात. सन्नी देओलने अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा पाहिलं आपण की तेच पिक्चर अगदी दुसऱ्या व्हर्जन मध्ये आणलं आणि तो सुद्धा सुपरहिट ठरला. त्याला म्हणतात की तुमचा आत्मविश्वास, तुमची ऍक्टिंग अजून निखरली पाहिजे. आपली प्रगती होत असताना, आपण पुढे सरसवत असताना, आपण आपल्यामध्ये आमूलाग्र बदल जेव्हा करतो तेव्हा आपण नक्कीच सक्सेसला गवसणी घालत असतो आणि सक्सेस मिळवणं सोपं असतं, पण ते टिकवणं फार कठीण असतं. तसं सन्नी देओलने टिकवल्यासारखं आणि सोबतीला अमिषा पटेल सुद्धा अनेक वर्षातून ती सुद्धा पुन्हा एकदा सुपरहिट ठरली. आणि पहिला आपण तो गदर 2 आत्मकथा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तसं सन्नी देओल स्टाईलने तो जो रोमांच निर्माण करतोय, त्याची मनगटाची ताकद जी आहे, त्याच्या आवाजाची जी रोनक आहे, ताकद आहे, ती हिंमत आहे, त्या पद्धतीने तुम्हाला हिमतीने आता विकेटची प्राप्ती अजून करणं गरजेचं आहे. पण तो असे बॉल टाकले तर विकेट नाही मिळणार, तर तुम्हाला मिळेल 6 धावांचा हा बर्फाचा नव्हे तर रिव्ह्यू चेक केलेला आहे, रिव्ह्यू मागितला इकडे. धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे 26 वर आणि बिबरसाठी इथे चेकआउट करूया आपण. बाळा माने सर आणि हेमंत तावडे सर 2 ग्राउंड अंपायर आहेत. तिसरे पंच के के सर. वेर आर यू? मिस्टर कृष्णा केणे या, तुमचं पाहिजे येणे या. 26 धावसंख्या, चौथा चेंडू होता हा. राजने षटकार खेचलाय, परंतु जर तो बीमर असेल तर अजून एक पर्वणी राजला हात खोलण्याची मिळेल. म्हणजे तुमची एक चुकी किती होऊ शकते. चुकांमधून दुरुस्ती करायची असते मान्य, परंतु त्या चुका इतक्याही नसाव्या की त्या घातक असतील. ओव्हर द वेस्ट, नो चेंडू आहे, बीमर आहे, इलिगल डिलिव्हरी. आणि बघा आता लिगली लायसन्स फॉर बॅट्समन रोहन, ज्याला फ्रीडचा आता हा चेंडू मिळणार आहे. धावसंख्या 1 पुढे अजून सरकते 27 वर. पहिल्या षटकात 18 धावा आल्या तेव्हा असं वाटलं उपेंद्र की धावांती रोख लगावला जाईल, पण नाही, काहीतरी बिनसलं ह्या सामन्यामध्ये सांगेच्या ह्या खेळाडूंकडून. हा फुलर लेन दिला होता, डाव केला तर हलक्या हाताने फक्त पाहिला आपण, उंचावर मारण्याचा प्रयत्न नाही झाला आणि तितका सुंदर चेंडू सुद्धा टाकला असं म्हणा हरकत नाही गोलंदाजाने मिस्टर राजने. राज मोगरे, एक तुम्ही चेंडू अतिरिक्त टाकला बघा, त्यावरती अतिरिक्त धाव सुद्धा गेली. म्हणजे तुम्ही ह्या चेंडूमध्ये अगदी 3 धावा खर्च केल्या बोनसच्या रूपामध्ये असं म्हणू शकतो आपण.
नशीब की मोठा फटका नाही आला. पहिला सामना तुम्ही गिळलेला सुद्धा सामना तुम्हाला सुदैवाने मिळाला. तो आता तुमची कामगिरी अजून त्या सामन्यापेक्षा बेस्ट पाहिजे. आत्ता असा चेंडू पडला पाहिजे. वेगवान मारा करतोय बरोबर. गोलंदाजाला ऍक्च्युली माहिती आहे की मला कसा चेंडू टाकायचा आहे, पण तो काहीतरी बिनसतं आणि बघा तो ज्युसी फुलटॉस दिला होता षटकारासाठी. तसे चेंडू टाकणे अगदी धोक्याचं असतं. या मोमेंटममध्ये जर पहिल्या षटकात 18 धावा आल्यात आणि त्यानंतर आपल्याला षटक हाताळण्यासाठी जबाबदारी मिळते, अशा वेळेला तुम्हाला आधीच्या षटकापेक्षा चांगलं नियंत्रण राखून आणि चेंडूमध्ये बदल करून धावांवरती रोख लगावणं फार गरजेचं असतं. होल लॉफ्ट किड स्ट्रेट डाउन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. ओ माय गॉड बिगी. दुर्दशा झाली अक्षरशः त्या चेंडूची. रक्त बंबाळ झालं. तो चेंडू सांगत असेल की इतका मोठा फटका का रे बाबा मारतोयस. खतरनाक तो फटका. काल असाच इनसाइड आउट मारला होता राकेश दिगाडकरने, जेव्हा अजयने उल्लेख केला होता की तो शॉट ऑफ द टुर्नामेंट आहे. आणि आत्ता सुद्धा तोच तसाच फटका, पण तो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड होता. हा फॉली घेऊन आता टर्न केलाय, पोल केलाय. झेल आता मात्र निसरत नाही. झेल टिपलाय. फलंदाज बाद. अतिश पाटीलच्या हातामध्ये चेंडू घेतला. स्वतः कॅप्टन आहे आणि त्यांनी त्याची भूमिका अगदी चोख बजावली असं म्हणा हरकत नाहीये. जबाबदारी स्वीकारतोय, कारण कॅप्टन्सीची जबाबदारी सुद्धा जो स्वीकारत आहे त्याच्या सुद्धा मनात चाललं असेल की मला आता माझ्या खांद्यावरती या संघाचं सुकाणू वाहून घेऊन जावं लागेल. आणि त्यांनी ते चोख काम केलेलं आहे. पहिल्याच चेंडूमध्ये झेल देण्यास भाग पाडलं. स्क्रॅप द विकेट. झेल टिपला अगदी मस्त पद्धतीने. नवीन फलंदाज येतोय. आत्ता सुद्धा उचली घेणारा चेंडूला टॅप केलंय, चेंडूला धाडलंय डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. आणि पाहता पाहता बघा अजून मिसफिल्डिंग मिळते. अशा वेळेला गोलंदाज बिचारे काय करणार, त्याला बॅकअपच नाही. थ्रो कुठे नक्की एक्झॅक्टली थ्रो कुठे टाकायचा होता बघा. आमचं लहान बच्चू सुद्धा सांगतोय कुठे फेकता तुम्ही काका मंडळी. काय झालं आता त्या चौकार अडून काय फायदा झाला का? अजिबात नाही झाला. हे प्रभू हे श्रीरामा, तुम्हाला आधी 6 भेटलेला माहिती आम्ही विसरून चालणार नाही. आधीच्या सामन्यामध्ये अशाच भेटल्या त्या 6. 2 धावून आणि 4 ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. इथे धावसंख्या 4 ने पुढे जात असताना बरोबर 39 वर 39 ऑन द बोर्ड. प्रत्येक गोलंदाजाने जणू काय ठरवले की काय आपल्याला हाय स्कोरिंग मॅच खेळायची, काही करून आणि ती खेळत असताना जिंकून दाखवायचे. आपले काका आलेत ना लाडके, ज्यांचे लाड प्यार जे करतात. मग तुम्ही इतकं लाडामध्ये खेळू नका.
काका तुमचे परफॉर्मन्स बघायला आलेत. हो, हा अचूक चेंडू आतिश पाटील कडून, बरोबर, अगदी टप्पा नियंत्रण आहे. चेंडू खाली ठेवला. फिल्डिंग मध्ये बॅकअप नाही मिळालं आणि बॉलर सुद्धा चुका करतायत. एकच अचूकता चेंडू टाकतायत, त्यानंतर काही बिनसतं काय माहिती नाहीये. परंतु जसं आधीच्या षटकामध्ये राजने केलं, विकेटचं पतन सुद्धा झालं होतं, परंतु जो मोमेंटम तुम्हाला प्राप्त होतो तो तुम्ही अगदी टिकून ठेवायचा गरजेचा असतो. तो टिकून ठेवणं गरजेचं आहे. हो, हा नच केलाय, समोर हिट करतोय, परंतु नेम हुकला. आतिश पाटील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कव्हरिंग करत होता, फिल्डिंग केली, फेकी सुद्धा केली, परंतु स्ट्राईक एंडला धोका घेतला, कारण 2 गडी बाद झाल्यात. धावसंख्या 40 वर. 40 धावा. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 17 आणि या षटकातील आता चेंडू झालेत 4 आणि 4 चेंडू दिल्यात 5. तसं पाहता आतिशने कमबॅक केलंय उपेंद्र, परंतु हे 2 चेंडू जर तुम्ही महागडे नाही हाताळले तर कदाचित तुम्हाला पर्वणी आहे. धावा होतील, हरकत नाहीये. 434 सुद्धा गाठू शकतात. क्रिकेटचा खेळ आहे. हाय स्कोरिंग झालं म्हणून हिंमत सोडायची नसते आणि अमृत मिळाला म्हणून विष प्यायचं सुद्धा नसतं. वाट बघायची असते. प्रत्येकाची मित्रांनो वाट येत असते, वेळ येत असते आणि बघा त्या ठिकाणी धाव मिळणार नाहीये. येस, कमबॅक केलंय, ॲब्सोल्युटली राईट. काही प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात, आणि ते 4 धावा गेल्या त्या ओथ्रोच्या उडपाने दिल्या गेल्या. म्हणजे वेळ एक येत असते, त्याची वाट बघायची असते. जसं म्हणतात ना की तुडुंब भरल्या तळ्यामध्ये जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा मासे किड्यांना खात असतात, आणि तो तळा जेव्हा पाणी संपून कोरडा होतो तेव्हा तेच किडे त्या माशांना खात असतात. म्हणून मित्रांनो, प्रत्येकाला संधी मिळते, फक्त ती वेळ याची वाट बघायची असते आणि वाट बघता बघता वाट लावायची असते. येस, दॅट्स इट. फलंदाज बाद. कारण वाजवी षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या उभ्या झाल्या त्या बरोबर 41 आणि 42 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी सांगे संघापुढे. 18 चेंडू 42 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 धावा कुटायच्या आहेत जिंकण्यासाठी. हा सामना हाय स्कोरिंग मॅच आहे आणि हिमतीने खेळला तर नक्कीच हाय स्कोर पण आपल्याला छोटे वाटू लागतात. जसं म्हणतात ना की जर तुमच्याकडे उत्साह, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर डोंगर सुद्धा तुम्हाला चिखलाच्या ढिगाप्रमाणे वाटत असतो. तसं समजायचं असतं. तुमचं हिंमत तेवढी मोठी पाहिजे, आत्मविश्वास मोठा पाहिजे. तुम्हाला मोठमोठे पर्वत सुद्धा छोट्या टेकड्या वाटतील. हे तुमच्यामध्ये जर असेल, तुमच्या मनामध्ये जिंकायची भावना असेल तर नक्की तुम्ही सामना जिंकू शकता. सामना समाप्त झाला नाही. आता कुठे पहिली इनिंग समाप्त झाली, आता खरा सामना सुरू होणार आहे जेव्हा धावांचा पाठलाग सुरू होईल. रोशन स्पोर्ट्स मोटोचा एक प्रतिनिधी किंवा कॅप्टन आपण या जरा चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. चालू सामन्यात विजयाचा संघ, त्यानंतर रोशन स्पोर्ट्स मोठवल, दोघांमध्ये हा लॉर्ड्सचा कार्यक्रम. पूर्वी आपण कबूतर वापरायचो चिठ्ठ्या पाठवण्यासाठी. आता इथे माणसांनी यायचं आहे. आपण नाही, तुम्ही कबुतराचा वापर केलेला आहे 100%. हो सर, बरोबर आहे. तुम्ही कुमार आहात ना अजून.
श्रीमान झाले की कळेल तुम्हाला. या लवकर या. रोशन स्पोर्ट्स मुठवळ, तुमच्या चिठ्ठ्या मोठीतच आमच्या या. रोशनजी मुठवळ आपण या. आपकी चिट्ठी आई है या. बड़े समय के बाद, बड़े वचनों के बाद या लवकर या. आणि मैदानामध्ये आलेली आहे सलामीची जोडी. होऊन जातात टाळ्या एकदा दोन्ही संघांसाठी. शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. 42 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. स्वतःला संघ आम्ही जिंकण्यासाठी जन्मवलेलो आहे. खरं म्हणजे देवाने जिंकण्यासाठीच पाठवलेलं असतं. परंतु जो त्यावरती विश्वास ठेवतो तो प्रयत्न करतो आणि जो अविश्वास दाखवतो तो प्रयत्न सोडतो. बघा या ठिकाणी प्रयत्न केला रामकृष्ण काकडे यांनी विकेटची प्राप्ती केली. लावड अपील कात्रीत पकडलं. लेग एक चिठ्ठी मस्तपैकी भाग्यशाली चिठ्ठी उचला. कोण भाग्यशाली असणार आहे बघायचं आपल्याला. चिठ्ठी जी असेल तो बाय असेल त्याला. चालू सांगतो विजय संघ, पण तो विजय व्हावा लागेल हे महत्वाचं आहे. विजय व्हावा लागेल आणि तो आता प्रयत्न तुम्हाला जोमाने करावा लागणार आहे. उत्साह तर वाढवल्या सामन्यामध्ये मजा येईल कारण अशा प्रकारचं चित्र दुर्मिळ असतं. परंतु विजय संघ चालू सामन्यातील कोण असेल ते बघायचं. दोन्ही पण संघ इथे प्रयत्न करणार आहेत आणि विकेटचं पतन झालं मला माहिती नाही. मला आलेला हात खोलायचा आहे. हाफ व्हॉली घेतलं आणि लॉफ केलं तर मिड ऑफच्या डोक्यावरून. त्या ठिकाणी अजून थोडंसं ओथरूच्या माध्यमातून धावा मिळतील का वाट बघत होते. पिंटू पाटील आले आणि त्याने हात खोललं लगेचच आल्याला. तर त्यांना सुद्धा माहिती की 14 धावा प्रत्येक षटकामध्ये करण्यासाठी मला थांबून चालला नाहीये. मला न थांबताना थकताना वागताना झुकता प्रयत्न करायचे आहेत. तरच माझ्या परिश्रमाच्या सोबतीला माझ्या नशिबाची साथ मिळेल. कारण मलाही माहिती आहे की नशीब हे आकाशातून पडत नसतं किंवा जमिनीतून उगवत नसतं. मला माझे स्वतःचे नशीब तयार करायचे आहेत. त्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे आणि मी जो प्रयत्न करेन त्यानुसार माझं नशीब घडले पाहिजेत. हा सुद्धा प्रयत्न असावा. यस फ्लिक केलेला आहे. फुललेनचा चेंडूला टर्न केला मस्त पद्धतीने. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय अगदी दन 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 करत आपलं लक्ष गाठत असताना 4 धावांसाठी. गुड शॉट. ॲडव्होकेट तुषार जाधव साहेबांकडून 3000चं बक्षीस आहे जे लगावलं जाते. त्यासाठी तुम्हाला 3 षटकार मारावे लागतील. जबरदस्त स्टान्स. बैठकी शॉट. घुटना टेक. मैंने गेंद दिया है फेक फॉर द 4 रन्स. वाव सुंदर. लेट द बॉल गो. यस सिग्नल मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा बाळा माने सरांकडून आणि सिग्नल मिळतोय तुम्हाला काहीतरी करण्याचा. बरं का काहीतरी तुम्हाला आवाज देते. स्वतःला ते विचारा मनामध्ये की ही संधी का मिळते मला.
कारण मला मैदानामध्ये खेळायचंय, मला जिंकायचंय मैदान. यजमान मी आहोत, आमचं ग्राउंड आहे, वाडा आमचा, मग रडा आमचा का नाही? रडा पण तुमचाच झाला पाहिजे. प्रयत्न करतोय, फुलट लेनचा चेडू वापरतोय रामकृष्ण काकडे सुद्धा इथे कमी नाहीयेत. ते फुलट लेनचा चेडू वापरतायत आणि बॅट हात खोलू देत नाहीयेत, डोकं वर काढू देत नाहीत. अशा प्रकारे प्रेक्षक पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 42 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पोहोचलेली आहे सांगे संघाची 1 गडी बाद 12 वर. पुढच्या सामन्यासाठी आम्हाला टॉस करायचा आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवळ आणि विनोदचा भावाले संघ विरेन स्पोर्ट्स, दोन्ही कॅप्टननी स्कीपरने यायचे टॉससाठी. मैदानामध्ये 42चं टार्गेट आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 2 फलंदाज अजून मैदानामध्ये ठाण मांडून बसलेत. एका बाजूला राज मोगरे आणि पिंटू सेठ पाटील. या सर्व आयोजक मंडळाने मेहनत अफाट घेतली आहे. कदाचित त्यांना प्रॅक्टिसला वेळ नसेल मिळाला, हे पण आपण जाणीव ठेवली पाहिजे. तरी सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स चांगला निखरतोय, वधारतोय आणि वधारला पाहिजे. कारण चुकीला माफी नाही. नो एक्सक्यूज इन द गेम. मुठवलचा कॅप्टन आलेला आहे. तर अनंत आपण कॅप्टन पाठवा भावालेचा, विनोदला पाठवा, कोणाला तरी पाठवा. या धावतात की जॉगिंग करतायत? या आता मॉर्निंग वॉक करतायत. येस. तर 12 धावा झाल्या. 30 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. सामना जवळ येऊ पाहतोय आणि नक्कीच ते दर्शवलं जातं. एक वाईड मिळाला आता मस्तपैकी सुंदर, आणि पिंटू पाटीलने त्या ठिकाणी चांगली ॲक्शन दाखवली होती. स्वतःला अगदी विचारलं होतं की मला ही संधी का मिळते, मला नक्कीच संधी मिळते ते सोनं करण्यासाठी, आणि ती वेळ आलेली आहे. तुमचा हौसला, तुमचा इरादा स्पष्ट पाहिजे. आणि तुमचा हौसला जर अगदी मजबूत असेल तर समोरचा तुम्हाला, जसं मागाशी उल्लेख केला की डोंगर सुद्धा चिखलाचा ढीग दिसेल. शिवरायांचं ते वाक्य आहे की कुठल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जर कुठला मार्ग नसेल तर तो मी शोधून काढेन. मार्ग असेल तर शोधून काढेन, नसेल तर निर्माण करेन. तुम्हाला मार्ग निर्माण करायचा तर ध्येयापर्यंत पोहोचायचं आणि हलक्या हाताने ड्राईव्ह केलं तरी बघा नशिबाची सोबतीला साथ मिळते तुम्हाला. परिश्रम करणाऱ्याला नशीब सोबत घेऊन चालतं. देवदैत्य सुद्धा तुमच्या पाठीशी कधी येतात? तुमची मेहनत पाहूनच येत असतात. तुषारजी जाधव साहेब आमचे ॲडव्होकेट हे टॉस करतील या पुढील सामन्याचा. पहिला चेंडू झालाय. टॉस करूया का? चला करून घेऊया, किंवा आपण ओव्हर ब्रेकमध्ये घेऊया का? कारण मला रोशनपूरचा कॅप्टनची इंटरव्ह्यू मस्त आवडते. हो, झेल हवेत आहे आणि हवेत टिपला गेलेला आहे. सामना हवेत जाणार नाही ना, ही काळजी घ्या. परंतु पिंटू पाटील बाद. पतन झालं. प्रयत्न तर केला होता मोठा फटका मारण्याचा, हात खोलण्याचा, आणि ती वेळ आली होती. परंतु तुम्हाला चेंडूच्या मेरिटनुसार फटके मारले पाहिजेत. अंधाधुंदी बॅटिंग करून चालणार नाहीये. मेरिटनुसार खेळणं, चेंडूपर्यंत पोहोचणं, तुमचा स्टान्स, तुमचं फुटवर्किंग, तुमचं शॉर्ट सिलेक्शन, तुमचं टायमिंग, या सगळ्या गोष्टी जुळवून घ्या आणि त्या चेंडूला तुम्ही चांगल्या पद्धतीने फटका आणि तो फटका निर्माण करा. आणि विजयाचं स्वप्न तुम्ही जे बघितले तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. परंतु असं वाटतं की गोलंदाज इथे दबाव टाकतोय. आणि आता आल्याला टर्न केलं चेंडूला मस्तपैकी स्लॉप स्वीप स्टाईलने अगदी पायाच्या जवळून चेंडूला टर्न केलंय. स्विंग ऑफ द बॅट छान होतं आणि फटका सुद्धा सुंदर आहे 4 धावांसाठी. विकेटचं पतन झालं मला माहिती नाही. मला आता माझं खेळ दाखवायचं आहे. आलेल्या नैसर्गिक स्टाईलने, वीरेंद्र सहवाग स्टाईलने अगदी चौकार ठोकला आणि अशा उंचवल्या सांगे संघाच्या बॅट्समन रवीने तो आक्रमण केला होता अटॅकिंग मोमेंटमध्ये. धावसंख्या पोहोचवलेली आहे चौकाराने तब्बल 18 वर. 18 ऑन द बोर्ड. 42 धावांचं लक्ष आहे. 18 झालेले आहेत. म्हणजे अजून जिंकण्यासाठी आपण पाहू शकता 24 धावांची गरज आहे आणि 9 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. समीकरण अशक्य नाहीये. अवघड होत चालले, तुम्ही सोपं करू शकता. त्यासाठी तुम्हालाही परवानगी मिळते. बीमरचा इशारा. आणि बघा काय झालंय या बीमर होती. रनआउटची संधी. फलंदाज रनआउट. काय क्लायमॅक्स. एका चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड येऊन पाहायला मिळालं. याला म्हणतात जल्लोष. क्लायमॅक्स इन द एंड ऑफ मूवी. जबरदस्त विकेटचं पतन.
तर विकेटचं पतन झालं. काय क्लायमॅक्स बघितला पण बिमरचा चेंडू होता आणि त्या चेंडू विकेटचं पतन झालं. धावसंख्या तिथे त्या अवांतरने फुरत असताना 19 वर पण विकेटचं पतन झालं. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ती परवणी तर आहे. समोर फलंदाज मिस्टर राज मोगरे, माफ करा रवी आहे. रवीला हातखोलाची परवानगी पूर्णपणे. अजून चेंडू शिल्लक आहेत, आपण पाहू शकता. एकूण चेंडू शिल्लक 9 आणि धावांची गरज आहे 23. 9-23. ओ फ्रीडचा चेंडू आणि तो खूपच वाईट टाकला. गोलंदाज इथे बहाल करतोय धावा आणि चेंडू सुद्धा बहाल करतायत. आणि इथे बघा हास्याचे फुलोरे उडत असताना खेळाडू कक्षामध्ये सुद्धा जल्लोष आणि आत्मविश्वास नक्की दुणावलेला असेल बॅट्समनचा, की या ठिकाणी बचाव करतोय गोलंदाज. स्वतःचा बचावात्मक चेंडू टाकतोय गोलंदाज मिस्टर अनिल. पुन्हा सज्ज राऊंड द विकेट. हो आत्ता फुलरलेत उचलण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील सुद्धा झाली. चाचपट त्यात पुण्यात आतिश पाटील अर्ध्या पिचवरती गेले होते. काय घडलं, काय बिनसलंय बघा. तुमच्या बाजूने किती संधी मिळतायत आणि फ्रीट चेंडू होता तो. त्या चेंडूवरती इथे लाऊड अपील केली आणि इथे आमचे मिडविकेचे सदस्य म्हणतात की अहो आऊट आहे. लाऊड अपील केली होती जयेशने. होत असतं, बेभानमध्ये होत असतं, बेधुंदपणाने खेळलं की होत असतं. कधी कधी भान आपण हरून बसतो. जसं भान हरवलंय बॅट्समननी बघा. किती संधी मिळतील पण तो संधीचं सोनं करता येत नाही. धावसंख्या स्थिर वरतीच आहे, फक्त 20 वर आहे, स्थिरावलेली आहे. 22 धावांची गरज आहे अजून, परंतु नक्कीच काही चेंडू तुम्ही फुकट घालवले. 3 चेंडू फुकट घालवले, फ्रीट मध्ये होते ते पण. आता मात्र फुलटॉस टर्न केलाय. लॉंग लेग आणि फेजच्या मधून चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु सुसाट भरता वेगाने गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी हा संजीवनी प्रदान करणारा चौक. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतका करा की देवाला देणे भागच पडेल. तुम्ही तो प्रयत्न केला पाहिजे आणि ती वेळ आता आलेली आहे बघा. वेळ तुमच्यापर्यंत कधीच येऊन थांबली आहे. तुमची बेल वाजली, तुम्ही दार काय ओढत नाहीयेत. फलंदाज जागेवरतीच उभा राहिला आणि त्याला पूर्णपणे खेळवलं. मामा म्हणून अक्षरशः अनिल नावाच्या गोलंदाजाने पर्वणी मिळत होती फील्डच्या माध्यमातून आणि अशी संधी सर्वांनाच मिळत नसते. ज्याला मिळते तो नशीबवान असतो. पण तो तुम्हाला नशिबाची साथ मिळत असताना सुद्धा इथे फार काही करता आलं नाही. पण तो अतिशय हातामध्ये बॅट आणि चेंडू देतोय तिसऱ्या षटकासाठी. गोलंदाज मिस्टर जयेश येतोय स्वतः. मागच्या सामन्याचा मॅच ऑफ दी मॅच जयेशला टाकायचे 6 चेंडू आणि धावांची गरज जिंकण्यासाठी 18. 6-18 समीकरण आलंय. सायत्रिक 18. प्रत्येक चेंडूमध्ये 3 धावांची गरज. अशक्य नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड असं म्हटलं जातं, ते खरं सुद्धा आहे. असं म्हणतात की आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपलं जीवन आणि आपला तो खेळ संघर्षमय असावा लागतो आणि त्यातून जे आपल्याला उत्पत्ती होते, ते निर्माण होतं, जे मिळतं ते आपल्या मेहनतीचं फळ असतं, त्याला आपण यश म्हणत असतो. ते मिळण्याची आता गरज आहे. अतिच्या हातामध्ये बॅट आहे आणि जयच्या हातामध्ये चेंडू आहे. बघायचं आपल्याला सामना कोण कुठे टर्न करतो. एका बाजूला आमने पडा, दुसऱ्या बाजूला सांगे. अतिशला इथे सांगतोय जयेश की थांब थांब, मी चेंडू खाली ठेवतोय आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चांगला टर्न होतोय सामना, कधी इकडे कधी तिकडे. दुसऱ्या षटकामध्ये मजा आली होती. अक्षरशः खूपच संधी मिळाल्या होत्या, परंतु सांगेने काहीतरी त्या ठिकाणी खूप चुका केल्या आणि त्या चुकांच्या माध्यमातून खूप मोठं नुकसान झालं. 5 चेंडू शिल्लक आहेत आता. 18 धावांची गरज. 2 मोठे फटके मारणं फार गरजेचं या 2 चेंडूंमध्ये. निदान एक चौकार, एक षटकार अतिशज्ज झालाय. सफल होतोय आणि प्रयत्न केला, सरळ बॅटने लॉफ केलाय. चेंडू लॉंग ऑनच्या हातामध्ये जाऊन विसरतोय, झेल टिपला जातोय आणि आतिश पाटील स्कीपर बाद.
ते षटक हाताला दुसरं प्रेक्षक त्या षटकामध्ये जी पर्वणी भेटली होती, फ्रीटचा चेंडू जेव्हा भीमर पडला होता त्यावेळेला जी संधी होती ती गमावली रवीने. तिथे सामना टर्न झालाय पूर्णपणे. तो मोमेंट, तो हॉटस्टार मोमेंट ऑफ द मॅच ठरलेला आहे. ऑफस्टॉक्स मोमेंट ऑफ द मॅच झालेला आहे तो, कारण तीच ती वेळ होती ती निघून गेली तुमच्याकडून. आणि चेंडू सुद्धा निघून जात असताना 2 चेंडू टाकले, काही धाव देत नाही मिस्टर जयेश, जो अगदी चतुर बिरबल आहे. धावसंख्या स्थिर 24 वर, 42चं लक्ष. अजून 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 4-18, 2 चेंडूत 9, 4 चेंडूत 18, म्हणजे एका चेंडूत 4.5 धावांची गरज. आणि पाहुण्यांचं आगमन होत आहे आपल्या व्यासपीठाकडे, क्रीडानगरीकडे. आपले सन्मान्य उपस्थिती लाभते. सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेब चौदरपाड्याचे अगदी उत्कृष्ट व्यक्तिमत्व, नारायणजी मोगरे सांगे, तसेच आमचे सावधचे सर्वांचे लाडके एकनाथ सेठ पाटील, रोहिदास सेठ पाटील येत आहेत. आणि अजून चौथे पाहुणे येतात आणि त्यांचा इथे स्वागत करतात. तुफानी झाली पाहिजे. धावसंख्या पोहोचलेली 28 वर. 28 धावा झाल्या 3 चेंडूमध्ये. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. अजून सामना तुम्ही टर्न करू शकता, सामना सोडू नका. हा चेंडू फार महत्वाचं. रोहिदाजी पाटील सावधचे उद्योगपती, कृष्णाजी वाकडे चौदरपाड्याचे चांगले व्यक्तिमत्व, समाजसेवक नारायणजी मोगरे सांगेचे. आणि चौथे पाहुणे सुद्धा आपले आलेले आहेत. ऋषीजी मोगरे सांगे, सांगेच बॅटिंग करतोय. ऋषीजी पाटील आहेत. ओके, चला, ऋषी नाव आहे ना, पहिलं नाव फार महत्वाचं आहे, ऋषी. आणि चारही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आम्ही ऐकूराच्या 2024 मध्ये करतोय. आपल्या माहितीसाठी पाहुण्यांनो, हा शेवटचा दिवस आहे. तुषार जाधव कडून 2 चेंडूसाठी 2 षटकारांसाठी हा तुम्हाला मोठा बक्षीस आहे. जवळपास 3000 रुपये मिळतील तुम्हाला 2 षटकारांसाठी, 3000. परंतु एक चेंडू गेला, डॉट आला. आणि आता 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी इथे 14 धावा होतील का, हा प्रश्न उपस्थित होतोय. आता गोलंदाज तुम्हाला सामना जिंकू शकतोय, देऊ शकतोय. बॅटिंगचे आता कामगिरी संपली जरूर काय असं म्हणा हरकत नाहीये. तरी पण प्रयत्न करा, काहीतरी तुम्हाला संधी मिळू शकते. एखादा 9 वाईट पडला तर. आणि जर तरला उदाहरण आलंय, क्रिकेटच्या खेळामध्ये येत असतं, परंतु त्याला फार महत्व सुद्धा नसतं. आणि बघा, सामना इथे पूर्णपणे टर्न केला. जयेशने जबाबदारी स्वीकारली. आणि म्हणतात जबाबदारी स्वीकारणारे कधी माघारी घेत नाही आणि माघारी घेणारे कधी पुढे जात नाही असं म्हटलं जातं. म्हणून जबाबदारी स्वीकारणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं फार महत्वाचं असतं. नाही अजिबात खिळकळून ठेवलं, जसं अनिलने खेळवलं रवीला आणि या ठिकाणी जयेशने खेळवलं, ते म्हणजे आमच्या नवीन फलंदाजाला अतुल आणि सतीश होता. सतीश, अभिनंदन टीम MD स्पोर्ट्स आमनेपाडा. आपण लागोपाठचा दुसरा विजय संपादित केलेला आहे, प्राप्त केला. आपलं अभिनंदन MD साहेब, आमचे अध्यक्ष. थँक्यू सर. या ठिकाणी करूया आपण सांगे संघाचं. आपण जाऊया टॉस बॉक्स कडे. येस, आमचे जवळचे मित्र ॲडव्होकेट तुषार जाधव यांना विनंती असेल, आपण यावर टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. अतिशय महत्वाची लढत असणार आहे. सामना प्रत्येकी